नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे राजेंद्र रोशनी व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे बोंड, कोहड्याचे बोंड किंवा पंपकिन, इंग्लिशमध्ये पंपकिन पण म्हणतात. त्याचे आपण बोंड बनवणार आहोत. तर बघा मित्रांनो, भोपळा फोडल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही त्याला कट करा. त्याचं जे वरचं साल आहे ते पूर्णपणे काढून टाका. व्यवस्थित त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहे बिया पण काढून टाका. व्यवस्थित त्याचे तुकडे करा. असे तुकडे करून घ्यायचे आणि साल पण पूर्णपणे काढून टाकायची. एकदा तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. काही ना काही गोड पदार्थामध्ये हे जे बोंड आहे, बोंड खूपच आपल्याला छान आवडतात आणि टेस्टी पण असतात. त्याच्यानंतर कट केल्यानंतर व्यवस्थित धुवून टाकायचे. धुतल्यानंतर एक कुकर घ्यायचा. कुकरमध्ये आपण जे चिरलेले भोपळा आहे तो कुकरमध्ये टाकून द्यायचा. ठीक आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण आता गॅसवरती मीडियम फ्लेममध्ये, त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकतो. जास्त पाणी नाही टाकायचं, 2 कप पाणी टाकायचं. त्याच्यानंतर गॅसवर आपण मीडियम फ्लेममध्ये कुकर लावून घेऊ आणि याच्यावरल्या 2 शिट्या होईपर्यंत वाट बघायची. बघा मित्रांनो, आपल्या 2 झाल्या शिट्या. आपण आता झाकण काढूया. बघा, आपलं पूर्णपणे जे आहे भोपळा शिजलेला आहे. थोडंफार पाणी वाचलेलं आहे, ते आपण पाणी एका चाळणीमध्ये गाळून टाकायचं, म्हणजे आपलं जे भोपळा आहे खालती पडणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपण एक छोटा गंज घ्यायचा. गंजामध्ये आपण ते पूर्ण भोपळा टाकून द्या, कारण की त्याला आणखी थोडं साखर वगैरे टाकायचं. गंजामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे साखर टाका. जास्त पण साखर नाही झाली पाहिजे आणि कमी पण नको टाका. आपल्या जवळपास 1 किलो भोपळा आहे. त्या भोपळ्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 छोटे ग्लास टाकून द्या. तर आपण साखर पण टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करा. याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते, कारण की याच्यामध्ये अगोदरच ते पाणी असते. पाणी असल्यामुळे आपोआप ती जे साखर आहे ते विरघळून जाते. बघा, अशा प्रकारे तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करा साखरेला, जेणेकरून ते पूर्ण भोपळ्यामध्ये आतपर्यंत ती साखर गेली पाहिजे व्यवस्थित. जास्त साखर पण नाही घ्यायची आणि कमी पण नाही घ्यायची. मीडियम मध्ये साखर तुम्ही घेऊ शकता तुमच्या चवीप्रमाणे. जास्त जर गोड पाहिजे आहे तर गोड पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 विलायच्या घ्या, त्याला पाणी टाका, त्याचा बारीक पावडर करा आणि त्याच्यामध्ये टाकून टाका. त्याच्यामुळे काय, आपल्या बोंडाला स्वाद आणि सुगंध हा चांगला येईल. चवदार आणि टेस्टी बनेल आपले बोंड. त्याला चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्याने काय होईल, ते सर्वत्र त्याचा जो सुगंध आहे तो पसरेल आणि टेस्ट पण चांगला लागेल. आपलं जे काही भोपळा शिजला नसेल तर तो भोपळा याच्यावर शिजून जातो. आपली साखर पण मिक्स होते, विलायची पण मिक्स होते
आणि ढोकळा पण शिजून जाते आणि त्याच्यामध्ये जे वाचलेले जे पाणी आहे ते पण थोडंफार आटून जाते. अशा प्रकारे त्याला वारंवार चम्मचने मिक्स करत राहा. आता आपला भोपळा हा आणि साखर पूर्णपणे मिक्स झालेली आहे जवळपास. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक पण कराल. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर कृपया करून आम्हाला सपोर्ट करा. आवाज बरोबर व्यवस्थित नाही येत आहे कारण की मला थोडा गळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज बरोबर, तरी पण मी प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, जवळपास आपला साखर इलायची पूर्णपणे मिक्स झालेली आहे. तर आपण दुसऱ्या स्टेपला ओढू. आता त्याच्यानंतर एक कटोरं घ्या. आता आपल्याला कटोऱ्यामध्ये ते टाकायचे आहे. पूर्ण जे कालवण जे आहे कोळ्याचं ते कटोऱ्यामध्ये टाकून घ्या. त्याच्यामध्ये काही आपल्याला वस्तू इन्क्लूड करायच्या आहे. त्या कोणत्या सांगतो. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये रवा टाकायचा. रवा जास्त नाही टाकायचा, कमी प्रमाणात रवा टाकायचा. त्याच्यानंतर थोडी कणिक टाकायची, गव्हाचं पीठ थोडी जास्त नाही टाकायची आणि त्याला व्यवस्थित तुम्ही मिक्स करा. चांगलं त्याला मिक्स करून घ्या. कारण कोणतीही गोष्ट मिक्स केल्याशिवाय आपल्या रेसिपीला टेस्ट येत नाही आणि खायला पण व्यवस्थित लागत नाही. म्हणून तुम्ही व्यवस्थित मिक्स करा. कोणतीही वस्तू जर चांगली मिक्स झाली तर चव ही चांगली असते. तर जवळपास आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होत आहे. मित्रांनो, कोळ्याचे 2 प्रकार आहे. एक काशी कोळं आणि एक भेरी कोळं मोठं असतं. त्यानंतर तुम्ही मीठ पण टाका, चवीप्रमाणे हलकसं मीठ टाकून घ्या. तर कोळ्याचे 2 प्रकार आहे. भोपळ्याचे 2 प्रकार आहे. एक काशी कोळं आहे आणि एक मोठं, ज्याचं आपण भाजी वगैरे बनवतो. खूप मोठं असते, 5 ते 10 किलोचे ते पण असते. पण बोंडाची टेस्ट हे काशी कोळ्यानेच करायची. बोंड जर करायचे झाले तर त्याच कोळ्याचे बोंड हे व्यवस्थित लागते. त्याच्यानंतर आपण आता कढई घेऊ, मीडियम फ्लेममध्ये गॅस ठेवू आणि त्याच्यामध्ये टाकू आपण तेल. तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं. आपलं तेल झालं आहे गरम, तर आता आपण बोंड टाकण्यास सुरुवात करूया. बोंड बघा मित्रांनो, बरोबर मीडियम प्रकारे घ्यायचे. व्यवस्थित घ्यायचे. बघा मित्रांनो, किती छान प्रकारे आपले जे बोंड आहे ते फ्राय होत आहे. जास्त घाई नाही करायची, सावकाश टाका, कारण की तेल हे खूप गरम असते. आपल्या हातावर जर उडलं तर आपल्या हाताला फोड पण येऊ शकते. म्हणून जास्त घाई नाही करायची. अशा कामामध्ये घाई करायची नाही. तर बोंड टाकले आणि त्याला व्यवस्थित पलटवायचं, जेणेकरून ते आपले बोंड खालचा जो थर आहे ते जळणार नाही. पलटवत राहायचं. तेल जर गरम असेल, मीडियम फ्लेम असेल आपल्या गॅसची, तर लवकर शिजेल, लवकर फ्राय होईल आणि व्यवस्थित क्रंच होऊन जाईल आपले बोंड. बघा मित्रांनो, आपले बोंड आता व्यवस्थित फ्राय होऊन शिजून तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही, झाले तयार आपले बोंड. अशा प्रकारे तुम्ही पण आपल्या घरी करू शकतात.
बघू शकता हे झाले आपले बोंड तयार. एक नंबर, मस्त, घमघमीत, गोड, सुगंधित. गरम गरम खा म्हणजे मस्त लागेल तुम्हाला. बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.